नमस्कार. भारतीय संघामध्ये स्थान मिळवण्यासाठी मोठी स्पर्धा. सध्या भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये कसोटी मालिकेतला दुसरा कसोटी सामना श्रीलंकेच्या सेहलीस स्पोर्ट क्लब म्हणजे SSC ग्राउंडवरती खेळवला जात आहे. पहिल्या कसोटी सामना जिंकून भारताने 1-0 अशी मालिकेत आघाडी घेतली आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात नेमकं काय सध्या सिच्युएशन आहे? भारतीय संघ एकदम मजबूत स्थितीमध्ये दिसत असतानाच एका खेळाडूंनी अद्वितीय कामगिरी केली. तो खेळाडू नेमका कोण आहे, त्याने काय कामगिरी केलेली आहे आणि शतक साजरं केल्यानंतर त्याने वेगळ्या पद्धतीने शतक साजरं केलं होतं. याची इत्यंभूत माहिती देणं हा व्हिडिओचा मुख्य विषय आहे. चॅनलला पहिल्यांदाच आला तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून असेच क्रीडा विश्वातील अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती मिळून जाईल. तसेच क्रिकेट क्षेत्रातील नवीन नवीन घडामोडी, खेळाडूंनी केलेले विक्रम हे देखील तुम्हाला व्हिडिओच्या सोबत मिळतील. तर जास्त वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ अगदी खास होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. चॅनलला पहिल्यांदा आलं तर चॅनल सबस्क्राईब करा. भारतीय संघामध्ये स्थान मिळवण्यासाठी मोठी स्पर्धा आपल्याला दिसून येते. कोणत्या स्थानावरती कोणता खेळाडू खेळेल, नेमकं तो कधीपर्यंत खेळेल, त्याचे संघातले स्थान नेमके कसे आपण प्रत्येक सामन्यामध्ये बघतो. 1, 2, 3, 4, 5 असे क्रमाने फलंदाज येत असतात. पण काही खेळाडू जे असतात ते संघात आपलं स्थान अगदी भक्कम करून ठेवतात. पण काही खेळाडूंचं स्थान हे डळमळीत असतं. चांगले खेळले तर त्यांना संघात स्थान मिळतं, चांगले खेळले तर संघाच्या बाहेर त्यांना काढलं जातं. पण असा काही एक खेळाडू तो त्या स्थानावरती आताच्या घडीला अगदी भक्कम पाय लावून उभा आहे. भारतीय संघात स्थान मिळवायला आता सध्या खूप स्पर्धा आहे, पण ही सकारात्मक स्पर्धा आहे आणि ती असायलाच हवी. मॅन ऑफ द मॅच म्हणजेच क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर त्याला बक्षीस दिलं जातं. पण आपल्या फलंदाजीने संघाला चांगली सुरुवात मिळाली तर ते एक मॅन ऑफ द मॅचपेक्षा सुद्धा मोठा पुरस्कार संघातील वातावरण असतं आणि तो मोठा पुरस्कार असतो. आम्ही शेवटी देशासाठी चांगले योगदान देण्याचा प्रयत्न करीत असतो, असे उद्गार शेवटी सामन्याच्या नंतर म्हणजे दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर एका खेळाडूने उद्गार काढले. तो खेळाडू म्हणजे जुळ जुळेल. सध्या एकच चर्चा क्रिकेट विश्वामध्ये चालू आहे. 99 धावांवरती असताना गोलंदाजांनी श्रीलंकेच्या अगदी टिचून मारा केला होता. त्यामुळे केवळ 1 धावासाठी त्या खेळाडूला संयम बाळगावा लागला होता. त्यामुळे त्याचे हे शतक अगदी एकदम खास ठरलेलं आहे. माझे आजोबा म्हणजेच जुळ जुळेल यांनी पुढे सांगितलं होतं की माझे आजोबा हे शेतकरी होते आणि माझे वडील हे जवान म्हणजे सैनिक होते. म्हणून मी त्यांना वंदन करण्यासाठी मी माझ्या डाव्या दंडावरती जय जवान जय किसान हे लिहिलेले होते. श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात जुळ जुळेलने आपल्या टी-शर्टच्या बाह्या वर करून आपल्या दंडावर गोंदलेले शब्द म्हणजे जय जवान जय किसान दाखवण्याची कृती केली होती आणि एकदमच तो प्रकाश झोतामध्ये आलेला होता. नेमकं जय जवान आणि जय किसान कशासाठी लिहिलेलं होतं, गोंदलेलं होतं हे त्यांनी नमूद केलेलं होतं की माझे आजोबा हे शेतकरी होते आणि माझे वडील हे जवान होते. म्हणजे दोघांना वंदन करण्यासाठी त्याने आपल्या दंडावरती गोंधून घेतलं होतं. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही त्यांनी कृती केली होती. जुळ जुळेलने ऋषभ पंतच्या फलंदाजीचे देखील कौतुक करताना म्हटले होते की ऋषभ पंत इतक्या झपाट्याने धावा करतो की मला त्याच्या बरोबर फलंदाजी करायला खूप सोपे जाते आणि त्याच्याकडून खूप काही शिकायला मिळते. आजच्या शतकासाठी मला थोडी संयमी फलंदाजी करावी लागली. ऋषभ पंत सोबत असताना मला फलंदाजी करताना फार सोपं जातं, पण आजच्या शतकासाठी मला संयमी फलंदाजी करावी लागली आणि इथून पुढे देखील मी संघाच्या हितासाठी माझे संपूर्ण योगदान देण्यासाठी सज्ज राहील, असे गौरवोद्गार त्याने आपल्या देशासाठी कसोटी क्रिकेट खेळताना काढलेले होते. पहिले शतक झळकावताना आपले वडील आणि आजोबा यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करताना त्यांनी जय जवान आणि जय किसान हे आपल्या वडील आणि आजोबांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जे हातावर लिहिलेलं होतं ते त्यांनी दाखवून सेलिब्रेशन केलं होतं. हे आगळंवेगळं सेलिब्रेशनची चर्चा सध्या क्रीडा विश्वामध्ये चालू आहे. नक्कीच भारतीय संघामध्ये स्थान मिळवण्यासाठी मोठी स्पर्धा कशी असते यांची आमच्यामध्ये स्पर्धा असते, पण ती एकदम सकारात्मक असते. आम्ही संपूर्ण खेळाडू हे देशासाठी खेळण्याचाच प्रयत्न करत असतो. स्पर्धा आमची स्वतःचीच असते. आम्ही इतरांची स्पर्धा करत नाही.
देशाकडून खेळण्याचे स्वप्न प्रत्येक खेळाडू हा बघत असतो, पण प्रत्येकाचंच स्वप्न पूर्ण होत नसतं. पण ज्याला संधी मिळाली आहे त्याने संधीचं नक्कीच सोनं करावं, हा देखील मोलाचा संदेश त्याने आपल्या गौरवोद्गार म्हणजे बोलताना बोलून दाखवला होता. आणि नेमकं सेलिब्रेशन काय होतं याचीही त्यांनी माहिती दिली आहे. नेमकं या कसोटी मालिकेत जुझेलने आपलं नाणं अगदी खणखणीत वाजवलेलं आहे. त्यामुळे WTC राज्य अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना जर भारताला खेळायला मिळाला तर 100% जुझेल भारतीय संघाचा एक सदस्य असेलच आणि अंतिम 11 मध्ये त्याला संधी देण्याचा 100% प्रयत्न भारतीय निवड समिती करेल. जुझेलने इथून पुढे सुद्धा चांगली फलंदाजी करून भारतीय संघाला असेच विजयी करावे आणि भारतासाठी अजून चांगले शतक करावे हीच क्रीडाप्रेमींकडून अपेक्षा आहे. आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन आलात तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकन क्लिक करा. एकूण क्रिकेट विश्वातील नवीन नवीन अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती मिळेल. आजच्या व्हिडिओचा मुख्य विषय हाच होता की भारतीय संघात स्थान मिळालेल्या जुझेलने आपल्या कामगिरीच्या आधारावरती निवड समितीचे लक्ष देखील वेधून घेतले आणि जबाबदारीचे भान ओळखत शतक करून सरतेशेवटी आपले आजोबा आणि आपले वडील यांना कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्याने हे शतक नम्रपूर्वक सांगितले की हे शतक मी आपल्या आजोबा आणि वडिलांना समर्पित करतो. जय जवान जय किसान असा नारा देत त्यांनी शेवटी शतक आपल्या आपल्या वडिलांना आणि आजोबांना समर्पित केले. तसेच भारतासाठी इथून पुढे चांगले योगदान देण्यासाठी माझा प्रयत्न 100% राहील असे देखील सांगितले. चॅनलला नवीन असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुढील सामन्यासाठी रिषभ पंतला शुभेच्छा.